श्री पवनसुताय नमः। म्हणजे खूप ओल्ड प्लेस आहे, खूप ना काय म्हणतात ते ऐतिहासिक हिस्टॉरिकल प्लेस आहे हे सावंतवाडी। ते रोजच लावतात क्वेश्चन। हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे। चला आज आहे क्रिसमस आणि आज आम्ही निघालोय बाहेर जरा फिरायला। चला तुम्हाला ना मी आहे सावंतवाडीमध्ये, म्हणजे की मी राहते सावंतवाडीमध्ये। इकडचं ना मी एक तुम्हाला ना फेमस ना प्लेस दाखवते आहे। आम्ही आलेले आहे नरेंद्र डोंगरवर। चला तुम्हाला दाखवते। इथं आहे हनुमानचं मंदिर आहे, चला तुम्हाला दाखवते या। किती किलोमीटर आहे चढायचं? ते मला माहीत नाही। खूप असेल, अर्धवट आम्ही इकडे आलोय आणि आता थोडंसं चढतोय। तिथं ना खूप चढाव आहे म्हणून ना गुडिया आणि त्यांचे पप्पा गाडीवर गेले, आम्ही चालत निघालेलो आहे। चला आमचे बघ तिकडे आहे, तिकडे तुला दाखवते। ही बघा आरोही, हे बघा कसं आहे सगळं। खूप वर्षांनी आले, मतलब की ही आहे ना आरोही। आरोही 1.5 वर्षाची होती ना तेव्हा एकदा इकडे आली होती मी, तेव्हापासून ना आलीच नाही मी इकडं। त्याबद्दल मला रस्ता पण सगळं हे वाटतं असं। हे बघा कसं रस्ता असंच आहे, हे बघा सगळं खाई आहे, खाई म्हणतात ते। अजून आलं नाही, अजून वरती चढायचं आहे। खूप ना असं चढाव आहे, चढाव। आणि सगळ्यांना हॅपी मेरी क्रिसमस माझ्याकडनं पण हॅपी मेरी क्रिसमस। कुठे खूप म्हणजे खूप ओल्ड प्लेस आहे, खूप ना काय म्हणतात ते ऐतिहासिक हिस्टॉरिकल प्लेस आहे हे सावंतवाडीमधलं। असं बघितलं तर ना आम्ही मतलब की मी खूप लकी आहे की मी सावंतवाडीमध्ये आहे म्हणून, क्योंकि खूप म्हणजे खूप असं बघायसारखं खूप चांगलं प्लेस आहे। हे बघा जरा, आणि खूप काय काय ह्याचं स्टोरी पण आहे, हे बघा। आणि इकडं ना माकड खूप असतात इकडं। हॅलो, हे हनुमानचं मंदिर आहे, नरेंद्र डोंगर म्हणतात ह्याला। हे बघा खूप असं वरती हे गेलेलं आहे। तिकडे छान माकड आहे तिकडे। हे बघा माकड वगैरे भरपूर आहे इथं। हे बघा खाली सगळं जंगलच आहे, वरती पण सगळं खूप ना असं हे आहे, डोंगर आहे, म्हणजे की त्याबद्दल हे ना नरेंद्र डोंगर म्हणून ना नाव पडलेलं आहे। हे बघा नरेंद्र डोंगर आमचे। हे बघा जय हनुमान। हे बघा ओम श्री पवनसुताय नमः। देव बाप्पाला तू गेलीस गुडिया? देव बाप्पाला दाखव आतमधून। पण ना काहीतरी ते काय म्हणतात ते, हे बघ पाणी यायला लागले, म्हणजे काय म्हणतात झरणा का काय म्हणतात ते, वर्ण आहे वाटते, काहीतरी वर्ण आहे। हे बघा इथं सगळं खाली पाणी येतं। लेकिन कधी मी बाहेर पडते बघा असं प्लेसेसला वगैरे आले ना, धार्मिक प्लेसेसला, मला खरंच ना कुठं म्हणजे परत जायचं मनच होत नाही। आमची गुडियाला ना इथं मुंग्या मच्छर वगैरे चावले, इथं मुंगे आणि मच्छर खूप आहे। हे बघा इथं मारुती स्तोत्र पण लिहून ठेवलेलं आहे। चला आपण ना इथं अजून परत ना पुढे ना हे आहे ते दाखवते। लाईन भरून सगळं माकड बसलेलं आहे, त्याबद्दल परत आपण खाली आलो भाई, नको रिस्क किरकोळ। बघा इथं नरेंद्र डोंगर ना हनुमानचं मंदिर आहे म्हणून ना सगळे इथं हनुमानच भरलेलं आहे बघा। तुम्हाला अजून हे बघा इकडं पिण्याचं पाणी म्हणून हे केलेलं आहे। हे बघा कसे आहे, हां इकडं ना माकड भरपूर आलेलं आहे। आता जातो आम्ही आता, आणि किती नको घरी जाऊया आता, इथं नको अजून जरा पुढे चला ना। जरा खाली येऊन ना बसलेलं आहे आणि थोडंसं केक आणलं होतं, सिम्पलवाला केक।
घरी पण सगळं जेवण वगैरे बनवून आलेले आहे मी. पाठीमागचं कसं आहे सगळं, सगळं जंगल आहे इकडे. फक्त वरती एकच घर आहे बघा, एकच घर दिसते. कसं राहतात काय माहिती. अजून घरी गेलेलो नाही, अजून आपण इथंच आहे. असं थोडा बसलो होतो, थोडंसं रील्स शूट केलो. मच्छर भरपूर. इकडे बघ ना जरा, इकडे बघ, इकडे बघ. साफसफाई चालू आहे आणि आमचे आरोही खाजून घ्यायला लागले तिला ना. खूप मच्छर. आता ना चला घरी जातो आपण. ऑस्ट्रेलिया से लेके अमेरिका, मेड इन इंडिया, मेड इन इंडिया, इस दिल का है बस मैं इंडिया. आता ना बरोबर 3 वाजलेले आहे. चला आता घरी जातो आम्ही. खूप मच्छर चावले आहे ना गुडियाला आणि आरोहीला. मला काय चालेल, मी पूर्ण फुल ड्रेस घालून आलेले आहे. चला आता मग घरी जाऊन भेटूया. कसं वाटलं तुम्हाला नरेंद्र डोंगर सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. जेवढं होते की तेवढं शूट घेतलेलं, लेकिन अजून वरती ना शूट. आत्ता बघा लोक थोडेसे गेले बघा वरती. कसं थोडंसं तरी कोणतरी पाहिजे ना, तिथं कोणच नव्हतं, फक्त माकड होते. ते माकडने घाबरून आपण वरती ते गेलंच नाही तिकडं. थोडीशी कसं कोण पण असलं तर ना जरा हे होते ना. मी म्हटलं की जाऊ दे, लहान मुलं हे रिस्क घ्यायचं नाही. आमचे आरोग्य कुठं दुकान बघते बघा, तिकडे जाऊया जाऊया म्हणते. चला आता घरी मार्केट पण दाखवते. तिथंच असणार ना मार्केट. ते रोजच लावतात मशीन. गुडियाला मी रोजच दाखवते. 2:15 वाजलेले, आत्ता येऊन जस्ट घरी पोचलं बघा. आणि चला मी हा व्हिडिओ इथं सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं मग आमच्या नरेंद्र डोंगर वगैरे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला असलं परत कोकणामधले म्हणजे की मी राहते सावंतवाडी, तसं तुम्हाला कुठल्या प्लेसचं वगैरे पाहिजे असेल, हिस्टॉरिकल प्लेसचं वगैरे, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चला मग आता हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा. चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.